दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। भाजपची रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेसाठी संघटनात्मक बैठक होती। आता नारायण राणे, रवींद्र चव्हाण, निलेश राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। रवींद्र चव्हाण, निलेश राणे थोड्याच वेळापूर्वी कुडाळमध्ये पोहोचले। 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि या संदर्भात आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रोनक नाईक यांनी। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा खासदारकीसाठी मागील बरेच दिवस चर्चा होती की हा जो उमेदवारी आहे इथली ती कोणाला मिळणार आहे। भाजप दावा करत होता, त्यानंतर शिवसेना शिंदेगडचा दावा करत होता आणि काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून केंद्रीय मंत्री नारायण यांना सांगण्यात आलं की तुम्ही तयारीला लागा म्हणून अशी पूर्ण माहिती दिली आणि त्यानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्गात दाखल होत आहेत आणि काही वेळात ते बांदा गोवा पोर्टवरून बांदा येथे येतील। त्यानंतर कुडाळमध्ये पक्षाची एक बैठक होणार आहे जवळपास 10:30 ते 11:30च्या दरम्यान आहे आणि त्यानंतर महायुतीची एक बैठक होणार आहे 3:30 वाजता। एकंदरीत आपण पाहिलं असेल तर बरेच ट्विस्ट निर्माण झाले होते। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल जी पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते इकडे आज सकाळी दाखल झालेले आता काय होणारच आहे, परंतु जे उमेदवार होते शिवसेनेचे किरण उर्फ भैया सामंत यांनी एक पोस्ट टाकली आहे की मी माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे ही जी जागा होती ती भाजपकडे जाण्याची शक्यता अजून अधिकृत अशी यावर शिक्कामोर्तब झालं नाही आहे। परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे हे या लोकसभा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार असतील एवढा 100% खात्रीशीर आहे। कॅमेरापर्सन गुरुप्रसादचा रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग कुडाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।